आणि आता बातमी आहे शरद पवारांची। महाराष्ट्रातही मणिपूर सारखं काही घडेल का अशी चिंता पवारांनी व्यक्त केली। तर मुद्दाम आंदोलनाद्वारे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे। पवारांनी असं वक्तव्य देखील केलेलं आहे। मग पवारांचं हे दंगलीचं भविष्य कशासाठी असा सवाल बावनकुळे यांनी विचारलाय, पाहूया। आज अखेर युद्ध मणिपूरला झाल्याच्या नंतर खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय अशी चिंता वाटायला लागली। मणिपूर सारखं महाराष्ट्रातही काही घडेल का असं वक्तव्य करून शरद पवारांनी वेगळ्या चर्चेला फोडणी दिली। मणिपूर मधल्या दंगलीच्या स्थितीवर बोलताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा असं काही घडेल का त्यावरून चिंता असल्याचं पवार म्हणाले। तर मुद्दाम आंदोलनाद्वारे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय असं सांगून बावनकुळेंनी आरक्षणाच्या आंदोलनाकडे बोट दाखवलंय। आज अखेर युद्ध मणिपूरला झाल्याच्या नंतर देशाच्या प्रधानमंत्र्यांनी तिकडे आपण चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा, हे कधी त्यांना वाटलं नाही। हे घडलं मणिपूरमध्ये, आजूबाजूच्या राज्यातही घडलं, खाली कर्नाटकामध्ये घडलं आणि अलीकडच्या काळामध्ये महाराष्ट्रात काही घडेल का काय अशी चिंता वाटायला लागली। काही लोक समाजामध्ये तेढ निर्माण करणे असे काही आंदोलन तयार करणे ज्यातनं समाजामध्ये तेढ निर्माण होईल आणि त्यातून मग महाराष्ट्राला विचलित ठेवण्याचं काम काही लोक करतायत। शरद पवार साहेबांना विनंती आहे की असे जे लोक आहेत जातीमध्ये वाद निर्माण करणारे, यामध्ये जरा त्यांनी पुढाकार घ्यावा। या महाराष्ट्रात तशी स्थिती कधीच येणार नाही, पण शरद पवार साहेबांनी दंगली घडवण्याच्या भाषा किंवा दंगली घडतील अशा भाषा की पुढच्या काळातले दंगली घडण्याचे भविष्य हे कुठल्या कारणावरनं केले आणि त्यांच्या मनात काय हे मला माहिती नाही। माझा मराठा शांत आहे, शांत राहणारे, आरक्षण मिळवणारे। तुम्ही तेवढं फक्त छगन भुजबळला सांगा, त्याला दंगली घालायचा खूप नाद आहे, त्याला तेवढं सांगा, कारण ते तुमच्या ताटात खातोय, त्याच्यामुळं त्याला तेवढं सांगा। मराठी आम्ही शांत आहेत, बाकीच्यांचं आम्हाला माहीत नाही। यंत्रणा तुमच्याकडे, तुम्ही तुमचा उद्योग बघा, कोण करणार आहे, कोण घडविणार आहे, काय करणार आहे। फक्त कोलाकोली करू नका। विरोधक तुमच्यावर, तुम्ही सत्ताधारी त्यांच्यावर, एकमेकावरती कोलाकोल्या करून आम्हाला याच्यात काढू नका। असता राजकीय करिअर सगळ्यांचे बाद होतील। पवारांनी दंगलीची भाषा आणि भविष्य कसं काय केलं असा प्रश्न भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी केला। राज ठाकरेंनी शरद पवारांनीच हातभार लावू नये अशी टीका केली। पवार साहेबांनी हातभार लावू नये या गोष्टीला, फक्त बाकी काही नाही। अत्यंत दुर्दैवाची गोष्ट ही महाराष्ट्रात जे चालू आहे आता, ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि फक्त मतांसाठी जी काय म्हणू आपण तिला मन कलुषित करण्यात जी सुरू आहे, हे काही चांगलं लक्षण नाही महाराष्ट्रात। दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासाठी टाकलेलं पेट्रोल आहे। म्हणजे तुम्ही आता जाती दंगली पेटवा आणि ते पेटणार आहेत असं भाकीत करणं मला वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून हिताचं नाही आहे। उद्योगाची असलेली आपल्याकडे येणारी जी ओढ आहे किंवा जे आपण महाराष्ट्राला एक नंबरवर घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळं ज्येष्ठ नेत्यांच्या तोंडातून असे शब्द जर निघाले तर येणारी गुंतवणूक सुद्धा यामुळे थांबते। इकडे शरद पवारांच्याच राष्ट्रवादीच्या जितेंद्र आव्हाड यांनी पश्चिम महाराष्ट्रात भाजप, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी साफ झाल्यानं दंगल घडवण्याचा डाव असल्याचा आरोप केलाय। पश्चिम महाराष्ट्रातनं अजित पवार, एकनाथ शिंदे साहेब आणि बीजेपी साफ झालेली दिसते, दिसते आणि दाखवतायत। मग हा गड आपला वाचवायचा कसा? त्याचं एकमेव हे आहे दंगल करा। ह्याचा इतिहास काय आहे तर 2009 साली संभाजी भिडेंनी, मनोहर भिडेंनी दोन दंगली केल्या, एक सांगलीमध्ये केली आणि एक मिरजेत केली, आणि त्याचा फायदा कोणाला झाला तर माहिती आहे। आत्ता सुद्धा त्यांचा उद्देश तोच आहे। महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून आंदोलनं सुरू आहेत आणि शरद पवारांच्या वक्तव्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी
दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा डाव असल्याचं म्हटलं. प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी आरक्षण बचाव यात्रा काढली. या आरक्षण बचाव यात्रेमधून आंबेडकरांनी फडणवीस आणि जरांगे यांचं भांडण म्हणजे नौटंकी असल्याचं म्हटलं. तुम्हाला शिव्या घाल, मी काहीच करत नाही, मी इतरांना फसवत असतो अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचं भांडण नाही तर ही एक नौटंकी असं मी त्या ठिकाणी म्हणतो की याला शिव्या घालायचा आणि यांनी ओबीसीला येऊन सांगायचं, बघा आम्हाला किती शिव्या घालतोय, तो कुठल्या भाषेमध्ये काढतोय, तो असणारा कमरे खालची भाषा वापरतोय, ते काय शोधतं का त्याला? मला ते शॉकिंग वाटतंय त्यांचा शब्द. माझा विश्वासच बसत नाही त्यांच्या त्या शब्दावर. विश्वास दुसरं काही म्हणले असते तरी एखादं वेळेस आपण त्याच्यावरती विचार केला असता. आणि हे शक्य म्हणजे मला काय बोलावं हे नाही कळत त्या प्रश्नावर. मी सुद्धा ऐकलं ते, पण ते विश्वास नाही बसत त्याच्यावर, त्या वाक्यावरती की आंबेडकर साहेबांनी हे म्हणावं. हे गरिबासाठी शॉकिंग आहे. आंबेडकरांच्या टीकेवर जरांगेंनी शॉकिंग एवढीच प्रतिक्रिया दिली. मात्र विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेऊन बीडमध्ये आलेल्या पंकजा मुंडेंना त्यांनी जातीवाद बंद करा असं म्हटलं. पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे बीडमध्ये पहिल्यांदाच येत आहेत. विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागल्यानंतर काही शुभेच्छा वगैरे असतील जरांगे पाटलांच्या पंकजा मुंडेंना? जातीवाद बंद करावा, समजून सांगावं, गोरगरीब मराठ्यांना जो त्रास होतो तो थांबावा. शुभेच्छा असणारच. मी 5 वर्ष या जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले, एवढी सुद्धा घटना या जिल्ह्यामध्ये कधी घडलेली नाही. त्यामुळे माझ्याविषयी सन्मान आहे सर्व समाजाच्या मनामध्ये. त्यांच्या मनाला कुठेतरी वेगळीकडे वळवण्याचा प्रयत्न जरी झाला तरी माझ्याविषयी विश्वास आणि सन्मान आणि माझा विकास डोळ्यांनी लोकांनी पाहिलेला आहे. त्यामुळे अशा काहीतरी चर्चा ज्यांना म्हणजे आता हा अनुभव असतो, राजकारण, मंत्रीपद, आमदारकी, खासदारकी या अनुभवातून गेलेला व्यक्ती आणि याच्यावर बोलणार ह्याच्यामध्ये फरकच आहे. बीड आणि जालन्याची स्थिती चिंताजनक असल्याचं याआधी शरद पवार म्हणाले. आता महाराष्ट्राबद्दलच त्यांनी चिंता वाटत असल्याचं म्हटलं आहे. जालन्याहून संजय सरोदेसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.